सर्वांना नमस्कार। आज आपण जी टेस्ट दिली होती शाब्दिक गणिते, त्या टेस्टचं आपण काय करणार आहे, आज स्पष्टीकरण बघणार आहोत। आता हे शाब्दिक गणिताला बेसिक गोष्टी काही बघण्याची गरज नाही, आपण सरळ आपण काय करू, आता प्रश्नाला सुरुवात करू। आपला 1 नंबरचा प्रश्न होता, 3 क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज 189 आहे, तर त्यातील पहिल्या व तिसऱ्या संख्यांची बेरीज किती। आता नैसर्गिक संख्या आपण बघितलेल्या आहे अगोदरच, बेसिक लेक्चरमध्ये नैसर्गिक संख्या बघितल्या, क्रमागत बघितल्या, सगळं बघितलेलं आहे। आता प्रश्न आपला असा होता की 3 क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज 189 आहे, तर पहिल्या व तिसऱ्या संख्येची काय करायची, आपल्याला बेरीज किती हे काढायचे। आता सगळ्यात आधी आपल्याला इथे नैसर्गिक संख्या माहिती का नाही, त्यासाठी आपण त्यांना काय मानू, x मानू। काय मानू, x मानू, बरोबर आहे। मग आता 3 संख्या आहेत, मग पहिली संख्या x, दुसरी संख्या x प्लस 1, कारण ती 1 न मायनस प्लस होत जाईल। पहिली संख्या x घेतली आपण, संख्या काय मानतोय आपण, आपल्याला संख्या माहिती म्हणून आपण x मानतोय। पहिली संख्या आपण x घेतली, दुसरी संख्या x प्लस 1 घेतली, तिसरी संख्या x प्लस 2 आणि त्यांची बेरीज किती, 189। आता हे काय घेतलं आपण, x प्लस 1 x प्लस 2, कारण ही x आहे, त्याच्यात 1 मिळवली तर दुसरी क्रमांकात संख्या मिळते, त्याच्यात ह्या एकात 1 2 याच्यात 2 मिळवली की तिसरी क्रमांकात संख्या मिळते, म्हणून आपण त्या x प्लस 1 प्लस x प्लस 2 बरोबर 189 अशा प्रकारे आपण त्या संख्या घेतल्या, बरोबर। ह्या 3 आपल्या क्रमांकात संख्या आहे आणि त्यांची बेरीज 189 आहे। आता x बाजूला काढू आपण, 1 2 3, किती x, 3x अधिक याची बेरीज 2 आणि 1 3, बरोबर काय 189, बरोबर आहे, 189 आलं। आता हे 3x, आता आपल्याला x काढायचा आहे, हे काय करायचं आपल्याला x काढायचा आहे, बरोबर आहे। आता आपल्या इथपर्यंत 3x प्लस 3 189 आलं, या सूत्रानुसार आपण x मानलेले। आता हा प्लस आहे, आता आपल्याला काय करावं लागतं, x एका बाजूला घ्यावं लागतं आणि सिंगल संख्या एका बाजूला लागते। आता हा प्लस आहे, तिकडे जाऊन काय होईल, मायनस होईल, म्हणजे इथे किती राहिलं 186, इथे किती राहिलं 3x आणि 186। आता आपल्याला x काढायचा आहे, आपण शिकलोय x काढायचा असेल जर ते x बरोबरची संख्या त्याला काय जाईल, भागाकारात जाईल, 386 भागिले 3, बरोबर आहे। हा x काढायचा होता ना आपल्याला, x काय आपण x मानले ना, x काढायचा आहे, तर एक हा काय जाईल 3x, हा गुणाकारात होता, इकडे काय जाईल, ह्या बरोबरच्या इकडे भागाकारात जाईल, 3 1 3 3 6 18 आणि 3 1 3 3 2 6, किती 3 2 6। मग अशा प्रकारे आपला x किती आला, 62। पण त्या 3 संख्या आहे, त्या कोणत्या कोणत्या आहे मग, 62 63 आणि 64, ह्या त्या 3 संख्या, त्यांची बेरीज किती आहे, 189। आता आपला प्रश्न काय होता, पहिल्या आणि तिसऱ्या संख्यांची बेरीज किती, ही पहिली संख्या ही तिसरी संख्या, 64 62 6 6 6 12 126, आपलं उत्तर काय होतं 126 होतं। अशा प्रकारे आपलं उत्तर 126 होतं। हे असं दिलेलं असेल बेरीज वगैरे, तर असं x मांडायचं आणि त्या x नुसार ही किंमत काढायची। आपण सरळ पण जाऊ शकतो। आता सरळ कसं, बेरीज किती आहे 189, 3 नैसर्गिक संख्या आहे, डायरेक्ट 3 न भागायचं, 3 1 3 3 6 18 3 3 9। आता ही जी 63 आली, आपण जर सूत्र न टाकता, हे शॉर्टकट आहे, ही सेकंड मेथड आहे की आपली 189 बेरीज होती, 3 संख्या होत्या, 3 न भागलं 63 आलं। ज्यावेळेस तुम्ही असं भागशाल त्यावेळेस ती 63 काय असती, मधली संख्या असती, काय असती, मधली संख्या। आपण जेव्हा डायरेक्ट भागतो ना, त्यावेळेस ती मधली संख्या असते। मग 63 मधली संख्या आहे, इकडची 62 इकडची 64, ही 63 काय असती, मधली संख्या असते। आपण हे पण मेथड वापरू शकतो, x मानून, किंवा सेकंड जी आपली मेथड आहे ती डायरेक्ट अशी आहे की 189 भागिले 3, जेवढे दिलं असेल तेवढे, इथं जे 200 दिले इथं 5 दिले, डायरेक्ट भागाचं, आपल्याला मधली संख्या भेटती, त्याच्या आजूबाजूच्या संख्या घ्यायच्या, ते 3 संख्या विचारू, 4 संख्या विचारू, 5 संख्या विचारू, डायरेक्ट 5 असेल तर 5 न भागाचं, इथं मधली घ्यायची, इकून 2 घ्यायचे, इकून 2 घ्यायचे, अशा प्रकारे त्या 5 होत्या। ह्या 2 पद्धतीनं आपण जाऊ शकतो, डायरेक्ट भागाकार करून सुद्धा जाऊ शकतो आणि असं पण जाऊ शकतो। आता आपला 2 नंबरचा प्रश्न होता, 5 क्रमांकात विषम संख्येची बेरीज 155 आहे, तर त्या संख्या कोणत्या। 5 क्रमांकात, काय आपला दुसरा प्रश्न, 5 क्रमांकात कोणत्या संख्या आहे, विषम, त्यांची बेरीज काय आहे 155, तर त्या संख्या कोणत्या। आता 155 त्यांची बेरीज सगळ्यांची 5 क्रमांकात आहे, त्या संख्या कोणत्या आहे त्या आपल्याला काढायच्या। आपला प्रश्न काय, 5 क्रमांकात विषम संख्यांची बेरीज 155 आहे, तर त्या संख्या कोणत्या। आता आपण ती मेथड बघितली होती मागचं, 5 क्रमांकात आपण x न पण जाऊ शकतो आणि त्या सेकंड मेथडनं पण जाऊ शकतो। ठीक आहे, आपण सेकंड मेथड जाऊ, 155 5 म्हणून 5 भागिले घेतले, 5 1 5 5 3 15 उरले 4, 5 नाम 45, म्हणजे कोणती संख्या आहे,
मधली संख्या. कोणती संख्या? मधली संख्या. आपण डायरेक्ट भागून आलो. ही कोणती संख्या आहे? मधली संख्या. आपण एक्स मानून न मानता आपण सेकंड मेथडने गेलो, शॉर्टकट मेथडने गेलो, डायरेक्ट भागाकार केला. 195 ते 5 संख्यातून 5 भागितलं. ही जे भागाकार येतो ती कोणती संख्या असती? मधली संख्या असते. ठीक आहे. मग त्या संख्या किती आहे? 5 आहे. 39. मग याच्या एकूण 2 राहील आणि एकूण 2 राहील, कारण ती काय? मधली संख्या आहे. 39 कोणत्या संख्या आहे? त्या विषम. 41 आणि 43. त्याच्यानंतर एकूण कोणतं राहील? 37 आणि 35. 37, 35, 39, 41, 43 यांची बेरीज किती येते? 195. त्या काय? 5 क्रमांकात विषम संख्या. म्हणजे आपलं उत्तर काय होतं? 35, 37, 39, 41, 43. 1 नंबरचं आपलं उत्तर होतं. संख्या कोणत्या आहे? सम, विषम, नैसर्गिक. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आपण या बेसिक गोष्टी सगळ्या बघितलेल्या आहे. संख्या विचारली कोणती? सम विचारली, विषम विचारली, क्रमागत विचारली, नैसर्गिक विचारली. आता इथं नंतर डायरेक्ट 39, 40, 41, इकडं 38, 36 असं नाही. इथं आपण विषम विचारलं होतं म्हणून आपण काय केलं? विषम लिहिलं, भागाकार केला. ती संख्या कधी मधली संख्या असते एवढं लक्षात ठेवायचं. त्याच्या आजूबाजूच्या जे विचारलेलं आहे, सम विचारल्या किंवा विषम विचारलं, ते लिहून घ्यायचं आणि अशा पद्धतीनं आपलं उत्तर काढायचं. आता आपला 3 नंबरचा प्रश्न. एका शाळेत एकूण 968 विद्यार्थी आहेत. एक शाळा आहे, एका शाळेत विद्यार्थी किती आहे? 968 विद्यार्थी. बरोबर. एका शाळेत 968 विद्यार्थी आहेत. त्यांना रांगेत उभे राहण्यास सांगितले. त्यांना काय सांगितलं? रांगेत उभे राहण्यास सांगितले. प्रत्येक रांगेत जेवढी मुले आहेत त्याच्या निम्मपट रांगेंची संख्या आहेत. त्यांना रांगेत उभे राहायला सांगितले. प्रत्येक रांगेत जेवढी मुलं आहेत त्यांच्या निम्मपट रांगेंची संख्या आहेत. बरोबर. जेवढे रांगेत विद्यार्थी त्यांच्या निम्मपट काय आहे? रांगांची संख्या आहे. तर प्रत्येक रांगेत किती विद्यार्थी आहे? आता ठीक आहे, आपण काय करू? सगळ्यात अगोदर विद्यार्थी एक्स मानू. विद्यार्थी काय म्हणू? एक्स. आणि रांगा काय म्हणले ते? की प्रत्येक रांगेत जेवढी मुलं आहेत त्याच्या निम्मपट रांगांची संख्या आहेत. म्हणजे रांगांची संख्या काय म्हणू आपण? x2 निम्मपट. हे विद्यार्थी, हे रांगा. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर आता आपण एक्स काय मानले? विद्यार्थी मानले. बरोबर आहे. प्रत्येक रांगेतले मानले आपण. काय? रांगेतले विद्यार्थी काय मानले आपण? रांगेतले विद्यार्थी आपण एक्स मानले आपल्याकडं. आणि एकूण रांगा किती विचारलं आपल्याला? काय विचारलंय? रांगा किती आहे? बरोबर आहे. आणि रांगा, एका रांगेमध्ये किती विद्यार्थी आहे आणि रांगा किती आपल्याला या माहीत नाही. आपल्याला हे काढायचं आहे. एकूण विद्यार्थी किती आहे? 968. ठीक आहे. मग आपण काय करू? एकूण रांगेतील विद्यार्थी गुणिला एकूण रांगा बरोबर 968 अशा प्रकारे. बरोबर आहे. हे रांगेतील विद्यार्थी मानले आपण, प्रत्येक विद्यार्थी, आणि हे एकूण रांगा मानल्या आणि हे आपले विद्यार्थी. आता एका रांगेत किती आणि एकूण रांगा किती आपल्याला माहित नाही म्हणून आपण एक्स घेतलेले आहे. हे निम्मेपट आहे म्हणून आपण x भागिले 2 घेतले. याच्या निम्मे, रांगेच्या निम्मे रांगेत उभे विद्यार्थी म्हणून आपण x/2 घेतले आणि एकूण विद्यार्थी हे घेतले. बरोबर. आता हे x1चा गुणाकार, x2चा वर्ग बरोबर हे 968. आता हे भागाकारात इकडे काय होतं? गुणाकारात जातं. बरोबर आहे. आता x2चा वर्ग बरोबर, आता या दोघांचा गुणाकार किती होतो? गुणाकार करू आपण. 968 गुणिले 2, 82 16, साइन 2 12 1 13, 92 18 1 19, 1936. आता हा x काढायचा आहे तर मग हा वर्गात आहे, तर मग याचं काय काढायचं आपल्याला? वर्गमूळ काढायचं. याचं काय काढायचं आहे? वर्गमूळ. आता 1936 कोणाचं वर्गमूळ आहे? ते 44चं वर्गमूळ आहे. कोणाचं? 44चं. अशा प्रकारे आपलं काय आलं? प्रत्येक रांगेत किती विद्यार्थी आहे? 44 विद्यार्थी आहे. एका रांगेत किती विद्यार्थी आहे? 44. 2 नंबरचं आपलं उत्तर आहे 44. किती विद्यार्थी? 44. एका शाळेत एकूण 968 विद्यार्थी होते. त्यांना रांगेत उभे राहण्यास सांगितले. प्रत्येक रांगेत जेवढी मुले आहेत त्याच्या निम्मेपट रांगांची संख्या आहे. तर प्रत्येक रांगेत किती विद्यार्थी आहेत? आता 44 विद्यार्थी. एका रांगेत किती विद्यार्थी? 44. अशा प्रकारे आपण एक्स घेतला होता आणि एक्सला मानून केलं होतं. आता आपण ऑप्शनमधून कसं जाऊ शकतो? ठीक आहे. रांगेत किती विद्यार्थी आहे? 22. पहिलं ऑप्शन घेऊ आपण 22. बरोबर आहे. ते काय म्हणले की रांगेत विद्यार्थी त्याच्या निम्मेपट संख्या आहेत. जेवढा रांग आहे त्याच्या निम्मेपट संख्या काय? समजा 22 रांग आहे. 22 रांग आहे तर एका रांगेत विद्यार्थी किती? 11 आहे. बरोबर आहे. मग आता 22 आपण ऑप्शन घेतला, त्याला गुणून 11 करू. बे एक बे, बे एक बे, बे एक बे, बे एक बे, 4 6, म्हणजे 242 विद्यार्थी होते. आपले किती गुणाकार किती आला पाहिजेत? 968 आला पाहिजे. आता 2 नंबरचा ऑप्शन घेऊ आपण 44. म्हणजे एका रांगेत 44 विद्यार्थी तर निम्मे रांगा, त्याच्या विद्यार्थ्याच्या निम्मे काय? आपल्या रांगा आहे. मग आपल्या रांगा किती राहील? 22 राहील.
आपण ऑप्शनमधून चाललो, आपल्याला विचारलेले विद्यार्थी, तर आपण इथे घेतलं 1 नंबरला 22 विद्यार्थी घेतले होते, त्या विद्यार्थ्याचे निम्म काय आहे, त्या रांगा आहे, बरोबर आहे. आता किती आहे 44, आता 44चे निम्म काय आहे 22 घेतला आपण, याचं निम्म केलं आपण, हे 22 करून आले असा प्रश्न नाही पडला पाहिजे की आपण हे 44चं निम्म काय केलं 22, कारण जेवढे विद्यार्थी एका रांगेत उभे, समजा एका रांगेमध्ये 44 विद्यार्थी उभे आहे, तर एकूण रांगा किती आहे 22 आहे, त्या विद्यार्थ्याच्या निम्म्या काय आहे रांगा आहे, इथं एवढं लक्षात ठेवायचं. मग आपण 44 ऑप्शनमधून घेतला आणि त्याचा निम्म काय केलं 22. आता 8 बेचोक 8, परत बेचोक 8, बेचोक 8, 8 8 आणि 8 16, हातच्या आला 1, 9 68. अशा प्रकारे सुद्धा आपण काय करू ऑप्शनमधून जाऊ शकतो. ही एक्स वगैरे नाही आठवला टाइम आउट, तर ऑप्शनमधून जाऊ शकतो. असे 2 मेथड होते, ही मेथड 1 आणि ही मेथड 2, एक एक्स वापरून एक बिना एक्स. ऑप्शनमधून पण जाऊ शकतो. सरळ सरळ आपला प्रश्न होता, प्रत्येक रांगेत जेवढे मुले आहेत त्याच्या निम्मेपेट काय, रांगाची संख्या आहे, तर रांगेत विद्यार्थी किती, रांगेत विद्यार्थी घेतले आपण 44, निम्मपट रांगेंची संख्या आहे, म्हणून आपण त्या 44चे निम्म केलं 22, त्या दोघांचा गुणाकार आला 968, कारण आपले एकूण विद्यार्थी होते 968. अशा प्रकारे याचं उत्तर आहे 44. आता आपला समोरचा 4 नंबरचा प्रश्न, जर 2 अंगठ्या व 4 बांगड्या यांची किंमत किती आहे 46,854 आहे, तर 5 अंगठ्या व 10 बांगड्याची किंमत किती. 2 अंगठ्या 4 बांगड्या यांची किंमत किती 46,854, 5 अंगठ्या आणि 10 बांगड्याची किंमत किती. आता तुमच्या लक्षात आलं असेल, इथं सरळ सरळ ही 2.5 पटनं वाढलं, इथं हे सुद्धा कितीनं वाढलं 2.5 पटनं वाढलं. तर सरळ सरळ काय करायचं, याला सुद्धा 2.5 पटनं वाढवायचं. कितीनं वाढवायचं 2.5 पटनं वाढवायचं. म्हणजे 2 गुणिले 2.5 5 होतात, 4 गुणिले 2.5 10 होतात, तर डायरेक्ट 46,854ला 2.5 गुणाचं, ह्या आपल्याला 5 बांगड्या आणि 5 अंगठ्या आणि 10 बांगड्याची काही किंमत येऊन जाईल. ठीक आहे, आपण काय करू, सगळीकडे 2.5 वाढलं म्हणजे किंमत सुद्धा आपण 2.5 वाढवून घेऊ. 46,854.5. आता आपण काय करू, याचा गुणाकार करू. 5 चौक 20, 5 5 25 आणि 2 27, हातच्या आले 2, 8 45 आणि 2 42, हातच्या आला 4, 5 6 30 आणि 4 34, हातच्या आले 3, 5 चौक 20 आणि 3 23 गुणिले. हां, आता दुसरी स्टेप 2 न गुणू 8, बेचौक 8, बेपंचे 10, हातच्या आला 1, बे8 16 आणि 1 17, हातच्या आला 1, बेत्रिक 6, बेसकी 12 आणि 1 13, हातच्या आला 1, बेचौक 8 आणि 1 9. आता याचे काय करू, आपण बेरीज करू. 0 8 आणि 7 15, हातच्या आला 1, इथं 3, 4 आणि 7 11, हातच्या आला 1, 3 आणि 3 6 आणि 1 7, 9 आणि 2 11. अशा प्रकारे आपलं उत्तर आलं 1,17,135. हा इथं पॉईंट होता म्हणून हा 0 आपण काय करू, कट करू. पॉईंटच्या जागेवर आपला 1 0 कट झाला. अशा प्रकारे आपलं उत्तर काय होतं, 1,17,135. म्हणजे 5 अंगठ्या आणि 10 बांगड्याची किंमत किती होईल, 1,17,135 आपलं उत्तर होतं. आता आपला 5 नंबरचा प्रश्न, मेजवानीसाठी जमलेल्या कुटुंबायांनी, मेजवानी म्हणजे एक कुटुंब काय झालं पार्टीला जमलेलं आहे, एक मोठं कुटुंब काय झालं पार्टीला जमलेलं आहे. त्यांनी 2घात मिळून 1 भाताची भांडी घेतली, 3घात मिळून 1 डाळीची भांडी घेतली, 5त मिळून 1 भाजीची भांडी घेतली आणि 6 जणात मिळून 1 श्रीखंडाची भांडी घेतली. याप्रमाणे एकूण 108 भांडी पदार्थ मागवली, तर एकूण किती कुटुंब मेजवानीला उपस्थित होते. आता एकूण कुटुंबीय म्हणजे एकूण मेंबर एकूण किती जण होते आपल्याला माहित नाही, त्यांना काय मानू आपण एक्स मानू. आता भांडी घेतली म्हणजे एक प्लेट, आपण जसं 1 प्लेट मागवतो भाजी मागवतो तसे त्यांनी काय केली 1 प्लेट भाजी मागवली 2घात मिळून. 2घात मिळून 1 भाताची भांडी म्हणजे 2घात मिळून 1 प्लेट काय मिळत आहे ना भात मागवला, आपण त्याला एक्स मानू. 2घात मिळून 2घात मिळून भात, 3घात मिळून 1 प्लेट डाळ, 3घात मिळून 1 प्लेट डाळ, त्याच्यानंतर 5त मिळून 1 भाजी, 5त मिळून काय 1 भाजीची प्लेट आणि 6त मिळून 1 श्रीखंड, 6त मिळून 1 श्रीखंड मागवलं. याप्रमाणे एकूण किती प्लेट झाल्या 108 प्लेट झाला, म्हणजे 108 प्लेट त्यांना पुरता. मग आता आपला प्रश्न काय होता, तर एकूण किती जण आहे, एकूण किती जण पार्टीला आहे.
किती व्यक्ती पार्टीला जमलेले आहेत. आता त्यांनी दोघात एक भात घेतला, तिघात एक डाळ घेतली, 5 जण आहेत एक भाजी घेतली, 6 जण आहेत एक श्रीखंड घेतला, असं एकूण किती प्लेट घेतलं, 108 घेतलं. तर आपल्याला काय करायचं आहे, त्याचं एकूण व्यक्ती काढायची. अशा पद्धतीने त्याला लिहून घ्यायचं. इथे किती घेऊ द्या, एक्स मानाचा त्या व्यक्तीला, दोघं आहेत हे घेतलं, तिघं आहे ते घेतलं, त्याच्यानंतर एक्स मानलं. एक्स मानल्यानंतर आपल्याला 108 काय एकूण प्लेट आहे, बरोबर आहे. आता काय करायची, याची लसावी काढायची. आता आपल्याला माहिती याला कशाने भाग जातो, सगळ्या संख्येने एकालाच भाग गेला पाहिजे, तर त्याला जातो 30 कितीनं जातो, 30 जातो. अशा प्रकारे आपण आता याची लसावी घेऊ. 2, 3, 5, 6 अशी एकच संख्या किती, कोणती 30 आहे, की त्याला काय जातो, भाग जातो, बरोबर आहे 30. आता आपण लसावी कशी काढायची, दोन संख्येच्यावर असला आपण ते सगळं बेसिक गोष्टी शिकलेलो आहे. हे एक्स म्हणजे काय, आपले व्यक्ती, आपल्याला ती माहीत नाही, आपल्याला ते काढायचे. एकूण प्लेट ह्या 2 मागवल्या, हे 3 मागवल्या, या 5 मागवल्या, 6 किती, दोघात मागवल्या, या तिघात मागवल्या, 5 जणात मागवल्या, 6 जणात मागवल्या, अशा 108 प्लेटा मागवलेल्या आहे. आपल्याला एकूण व्यक्ती माहीत नाही. आपण एक्सला काय मानलं, ते कुटुंबीय व्यक्ती आपण मानलं, ते पार्टीला गेले, इथपर्यंत आपण आलो. ठीक आहे. आता याला सगळ्याला 2, 3, 5, 6 कशाने भाग जातो, 30 ही त्यांची लसावी, कारण 30 ही अशी एक संख्या आहे की त्या ह्या चारही संख्येने काय जातो, 30 भाग जातो, म्हणून आपण 30 घेतलं. ठीक आहे. आपण आता आपला 30 लसावी म्हणजे या प्रत्येक संख्येला काय करणे, आपल्याला 30 गुणून त्याला भागायचं आहे, बरोबर आहे. त्या आपण असं लिहून घेऊ, 30 इथं एक्स भागिले 3 आपण शिकलेलो आहे ऑलरेडी पहिलेच, प्लस एक्स 5 प्लस 30 गुणिले एक्स 6. काही लसावी पद्धत आपण काय केलं, ऑलरेडी शिकलेलोच पहिले. आता याला भाग गेला 15, 10, 6, 5. आता काय राहिलं इथं फक्त हे 15x प्लस 10x प्लस 6x प्लस 5x भागिले किती 30 बरोबर 108. इथपर्यंत आपण किंमत टाकून आपण आलेलो आहे. आता काय करायचं आपला, याची बेरीज करू. आता 15 आणि 10 25, 25 आणि 6 31, 31 आणि 5 36 म्हणजे किती 36x भागिले 30 बरोबर 108. आता आपल्याला काय करायचं आहे, एक्स काढायचा आहे, बरोबर आहे. हा एक्स काढायचा आहे. आता हा एक्स काढायचा आहे आपल्याला, तर मग हा 30 काय जाईल, वरती जाईल गुणाकारात, भागिले तो काय करेल वरती जाईल, आणि हा काय करेल खाली येईल. आपल्याला एक्स काढायचा नाही, याला बाजूला केलं ना आपण, हा गुणाकारात येते, खाली येताना कशा देतो, भागाकार देतो. आपल्याला हे बेसिकमध्ये आपण बघितले सगळं माहिती आहे. अशा प्रकारे आता आपण काय करू, याला भागाकार देऊ. 18 का 18, 18 दोन्ही 36, 18 स 8 से 2 एक 2, 2 त्रिक 6 उरले काय 3 गुणिले 30. मग आपलं उत्तर काय आलं अशा प्रकारे 90. म्हणजे एकूण व्यक्ती किती होते, एकूण व्यक्ती होते 90. अशा प्रकारे आपण काढलं. काय केलं आपण, सगळ्यात अगोदर आपल्याला लक्षात ठेवायचं, असं कितीही काही विचारलं याची प्रॅक्टिस करायची आपल्याला या गणिताची. सगळ्यात अगोदर आपण त्याची एकूण प्लेटा होते 108 त्या घेतल्या. दोघं आहेत, तिघं आहेत, 5 जण आहेत आणि 6 जण आहेत. त्यांनी काय मागितलेलं होतं, प्लेटा मागवले होते, म्हणजे भांडी मागितली होती, ह्याची भाजीची, भाताची, डाळीची, श्रीखंडाची वगैरे अशा सगळ्या गोष्टी, बरोबर आहे. आता आपण त्याला एक्स मानलं होतं, त्या व्यक्तीने काय मानलं होतं, एक्स मानलं होतं. नंतर आपण काय केलं, या सगळ्याला भाग 2, 3, 5, 6 भाग जाणारी कोणती संख्या आहे, 30 आहे. मग ती लसावी घेतली आपण. लसावीमध्ये आपण बघितलेले जर 2 पेक्षा जास्त असेल तर आपण लसावी पद्धतीनं काय करतो, त्यांची लसावी काढतो तो अपूर्णांकाची. ते आपल्याला माहिती आहे. ते ह्या पद्धतीनं आपण ते चाललो, आपल्या ह्या बेसिक गोष्टीनं चाललो, बरोबर आहे. मग आपण याला गुणलं, याला असं 2, हे इथं 30 घेतलं म्हणजे प्रत्येकानं 30नं गुणाचं होतं, आपण गुणलं, गुणून भागाकार केला. नंतर आलं 15x, 10x, 6x आणि 5x, त्यांची बेरीज केली आपण, 36x झाली आणि भागिले 30, बरोबर आहे. आता आपल्याला एक्स काढायचा, आपण एक्स मानलेले ना व्यक्ती, आपल्याला एक्स काढायचा होता. एक्स काढायचं होतं म्हणले, हे जे खालचं आहे हे इथं भागाकारात जे गुणाकारात जाणार होतं, आणि जे एक सोबत गुणाकारात आहे ते खाली भागाकारात येणार होतं. अशा प्रकारे 108 गुणिले 30 36 भागिले केला आपण, 18 दोन्ही 36, 18 स 8 से, नंतर 6 उरले, त्याला परत 2 न भागितलं 3 आले, आणि 3 गुणिले 30 म्हणजे 90, म्हणजे एकूण व्यक्ती किती होते 90. अशा प्रकारे आपलं उत्तर 90 आहे. आता त्याच्यानंतर आपला समोरचा प्रश्न, एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या किती आहे, 1564. तर त्या शाळेत प्रत्येक 16 विद्यार्थी मागे एक शिक्षक आहे, तर एकूण शिक्षकांची संख्या किती, शिक्षक आणि विद्यार्थी दोघे मिळून 1564 आहे. 16 विद्यार्थी मागे एक शिक्षक आहे, तर आपल्याला शिक्षक काढायचे. एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक एकूण दोघं पण, या विद्यार्थी पण शिक्षक किती आहे, 1564 जण आहे. 16 विद्यार्थी मागे एक शिक्षक आहे, ते एकूण शिक्षक किती, हा आपला प्रश्न आहे. ठीक आहे. आपल्याला शिक्षक पण माहीत नाही किती आहे आणि विद्यार्थी पण माहीत नाही किती आहे, तर आपण काय करू, शिक्षक आपल्याला काय विचारले, शिक्षक किती, जो विचारला तो एक्स मानाचा, शिक्षक किती एक्स
बरोबर आहे. विद्यार्थी किती 16, 16 विद्यार्थी मागे एक शिक्षक म्हणून 16x, बरोबर आहे. 16 विद्यार्थी मागे एक, हा झाला शिक्षक, हे झाले विद्यार्थी. शिक्षक x मानला आपण, किती शिक्षक विचारले, आपलं विद्यार्थी पण माहीत नाही आणि शिक्षक पण किती ते माहीत नाही, फक्त आपल्याला एवढं माहिती आहे ते दोघे म्हणून 1564 आहे आणि 16 विद्यार्थी मागे एक शिक्षक आहे, तर मग आपला शिक्षक काढायचे. तर आपण x घेतले शिक्षक आणि 16x घेतले विद्यार्थी, कारण काय 16 विद्यार्थी. तर आपल्याला काढायचे हे. तर आता याची आपण काय, यांची बेरीज आहे, शिक्षक आणि विद्यार्थी, शिक्षक आणि विद्यार्थी एकूण किती आहे 1564. ठीक आहे, या दोघांची बेरीज किती 1564. मग आता यांची बेरीज करून घ्यायची 17x बरोबर किती 1564. ओके. आता आपल्याला काय काढायचं आहे x, शिक्षक x मानलेलं ना आपण, शिक्षक काढायचं आपल्याला x, मग x बरोबर 1564. हा x बरोबर गुणाकारात इकडे जाऊन काय होईल भागाकारात होईल. ठीक आहे. आता आपण याचा भागाकार करणार आहे. 17x 17. आता आपल्याला याचं काय करणार आहे भागाकार करणार आहे. 17x 17, 17 153 होत्या, किती होत्या 17 153, मग 153 होतं, इथं किती 156 आहे, 3 संख्या ना, 17 153, 156 मधून 153 गेले, 3 उरले इथं. 17x 17, 17 इथं झाली 34, मग आता 34ला पूर्ण भाग जातो 17, 17 17, 17 दोन्ही 34, म्हणजे एकूण शिक्षक किती आपले 92. किती शिक्षक आहे 92, म्हणजे 1564 मध्ये एकूण शिक्षक किती आहे 92. तसं पण आपल्याला डायरेक्ट करता होतं 16 विद्यार्थी आणि एक शिक्षक, 1500x न मानता डायरेक्ट 17 पण आपण त्याला भागू शकतो. 16 आणि 1 हे 17 झाले, एकूण त्यांची संख्या दिली, त्याला आपण भागाकार केला, 17 भागितलं, 17 153 होतात, 3 उरले, इथं 34 झाले, 17 दोन्ही 34, म्हणजे एकूण शिक्षक किती 92. आता आपला 7 नंबरचा प्रश्न, एका थैलीत 1 रुपयाची 50 पैशाची 25 पैशाच्या नाण्यांची संख्या समान आहे. बरोबर आहे, एक थैली त्याच्यात 25 पैशाचे पैसे, 50 पैसे आणि 1 रुपया, ही तिन्ही प्रकारची किती समान नाणी आणि एकूण किंमत किती त्याच्यात 105 रुपये आहे. तर प्रत्येक प्रकारच्या नाण्याची संख्या किती, 1 रुपयाचे नाणे किती, 50 पैशाचे नाणे किती आणि 25 पैशाचे नाणे किती, हे सगळे समान पाहिजे आणि त्याची टोटल किती पाहिजे 105 रुपयाचे, असे एका थैलीत आपले काय पैसे. बरोबर आहे. आता आपण काय करू, इथं पैसे बरोबर आहे, इथं रुपये, आपण याची काय करू पैशामध्ये रूपांतर करू. आता आपल्याला काढण्यासाठी सोपं जाईल. मग एका थैलीत आहे बरोबर, 1 रुपयाची 50 पैशाची 50 पैशाची काय समान नाणे, तर 105 रुपयामध्ये ती एक नाणं किती ते आपण बघू. आता 1 रुपया म्हणजे किती 100 पैसे, किती 100 पैसे, 1 रुपया म्हणजे 100 पैसे, बरोबर आहे. त्याच्यानंतर 50 पैसे म्हणजे हे 50 पैसेच घ्यावं लागेल, कारण ते काही आपल्याला हे करायचं नाही. 25ला 25 बरोबर किती 105 रुपये म्हणजे किती पैसे होते 1 रुपयाला 100 पैसे, ते 105ला किती 10,500 पैसे. याचं पण पैशात काय करायचं रूपांतर करायचं, म्हणजे 1 रुपयाचं पण 100 पैसे, 50 पैसे, 25 पैसे आणि 105 रुपयाचे किती झाले 10,500 पैसे झाले. 105 रुपयाला किती पैसे होतात 10,500. याचं सगळ्यात काय केलं आपण पैशाचं रूपांतर केलं. आता यांची बेरीज करून घ्यायची, 100 50 25 किती झाले 175 बरोबर 10,500. आता आपल्याला समान नाणी काढायची म्हणल्यावर याला काय करावं लागेल भागिले करावं लागेल. आपण करू 175ला भागिले. आता याला भाग देऊ, 5 1 5, 5 3 15, उरले 2, 5 5 25, 5 1 5, 5 2 10, 5 1 5 0 0. आता याला 7 न भाग जातो, इथे 21 इथे 35 आहे, 7 5 35, 7 3 21 म्हणजे वर झालं 300, खाली झालं 5, 5 1 5, 5 6 30 म्हणजे 60. म्हणजे प्रत्येक किती आपलं उत्तर काय आहे 60. नाण्यांची संख्या किती आहे 60. आपली नाण्यांची संख्या किती 60. म्हणजे 1 रुपयाचे 60 नाणी, 50 पैशाची 60 नाणी, 25 पैशाची 60 नाणी, यांची बेरीज किती 105 रुपये. अशा प्रकारे काय केलं आपण सगळ्या नाण्यांना काय केलं पैशाचं रूपांतर कशात केलं, रुपयाचं रूपांतर पैशामध्ये केलं आणि आपलं उत्तर काढलं. एकूण पैसे झाले आणि त्या एकूण पैशाला काय केलं आपण भागाकार केला आणि अशा प्रकारे आपलं उत्तर काय आलं 60 आलं. आता आपला समोरचा प्रश्न, जर 1 डझन केळीची किंमत 1 रुपयाने वाढली तर 840 रुपयाने मिळणारी केळी 2 डझनने कमी होतील, तर 1 डझन केळीची मूळ किंमत किती. बरोबर आहे. आता ते 840 रुपयामध्ये घेतो. बरोबर आहे. जर 1 डझन केळीची किंमत 1 डझन केळीची किंमत 1 ने वाढवली, कितीने 1 रुपयाने वाढवली,
तर 840 रुपयाने मिळणारी केळी 2 डझनने कमी होती, म्हणजे तो 840 रुपयात केळी घेतो, बरोबर आहे. आता इथं लक्षात ठेवासारखं असं आहे की 840 रुपयाने मिळणारी केळी 2 डझनने कमी होतील, तर 1 डझन केळीची मूळ किंमत किती. आता 840 रुपयात त्याने केळी घेतलेली, बरोबर आहे. आता आपल्याला डझन काढायचं आहे, म्हणजे ते आपल्याला 840ला काय झालं पाहिजे, भाग गेला पाहिजे. आता आपले ऑप्शन बघा, 18ने भाग जाईल का 840ला, नाही जाणार, 20 जातो. आपला भाग कितीने जातो, 20 जातो. 20 0 0 कटला. आपण ऑप्शनमधून चाललो, ह्या प्रश्नाला काय चाललो, ही शाब्दिक गणित जास्तीत जास्त कशामधून जावं लागतं, ऑप्शनमधून जावं लागतं. आता आपलं गणित असं होतं, जर 1 डझन केळीची किंमत 1 रुपयाने वाढली तर 840 रुपयाला मिळणारी केळी, म्हणजे तो ऑलरेडी काय करतो, 840 रुपयात केळी घेतो. जर ती किंमत 1 रुपयाने वाढवली तर 2 डझन कमी काय होतील, केळी कमी होतील. तर ते मूळ किंमत किती, म्हणजे 840 मध्ये किती डझन केळी येते आपल्याला ते म्हणजे ते बघायचं आहे अगोदर, आणि त्याच्यानुसार आपल्याला 1 रुपयाने त्याची किंमत वाढवायची. परत 2 डझन कमी होता का हे पूर्ण बसवायचं आहे, त्याच्यानुसार आपलं ऑप्शन करेल बरोबर येईल. आता आपण 1 नंबर ऑप्शन का घेतला नाही, कारण 18ने 840ला भाग जात नाही. 2 नंबरचा का घेतला, कारण 18ने भाग जातो. मग 840ला, कारण शेवटी दोघांच्या एकच स्थानी काय 0 आहे. मग आता 20 न 840ला भाग देऊ, बे क बे, बे चौक 8, बे दोन्ही 4, म्हणजे जर 20 रुपये भावानं 840 रुपयाचे किती डझन केळी होत्या, 42 डझन केळी होईल. किती केळी होईल, 42 डझन केळी होईल. किती, 20 रुपये भावानं 840 रुपयामध्ये किती, 42 डझन केळी होईल. पण आता आपल्याला भाव पण सापडा 20, आपण त्या ऑप्शनमधून गेलो 20. आता त्यांचं म्हणणं काय की तो 1 रुपयानं वाढवला, ठीक आहे. आता भाव किती झाला, 21 झाला. पैसे तेवढेचे 840, फक्त फरक कशात पडतो, केळीच्या डझनमध्ये पडतो, ठीक आहे. आता आपण 21 भाग देऊ. आपल्याला माहिती आहे 21चा पाडा म्हणजे 4 गुणलं तर किती होता, 84 होता, म्हणजे 0. म्हणजे 21 रुपयाने जर घेतली तर 40 डझन येते. किती, 40 डझन. म्हणजे ते काय म्हणले का बाबा, पहिल्या जर किंमत 1 न वाढवली, पहिली किती होती मूळ किंमत, आपण मूळ किंमत आपल्याला विचारली 20, आपली मूळ किंमत किती आहे 20, मूळ किंमत 20 आहे. त्याच्यानंतर ते काय म्हणले की किंमत 1 रुपयाने वाढवली किंमत किती केली, 21 केली. त्याच किमतीला आपण भागाकार केला, 840 रुपयाला तो केळी घेतो. तर काय म्हणले 2 डझन कमी होतील, झालं 2 डझन. इथे 42 होती, इथे 40 होती, म्हणजे मूळ किंमत किती त्याची 20. आपलं उत्तर काय आहे 20, मूळ किंमत 20. अशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. मूळ किमतीनं आपण भागितलं, 42 डझन केळी येते. 1 रुपयानं आपण भाव वाढवला सांगितल्याप्रमाणे, 21 रुपये केला, 20चा भाव 21 केला, 21ला परत 840 भागलं, त्याच्यात किती येऊ लागले आपल्याला 40 डझन. या दोघांचा फरक किती, 2 डझनचा. अशा प्रकारे आपलं काय होतं, ऑप्शनमधून उत्तर 20 होतं. आता आपला समोरचा प्रश्न होता, मेघाने बरोबर आहे, मेघाने एका स्पर्धा परीक्षेत 100 प्रश्न सोडवले. बरोबर उत्तरासाठी 3 गुण दिले जातात आणि चुकीच्या उत्तरासाठी 2 गुण कमी केले जातात. तर मेघाला एकूण 150 गुण मिळाले, तर तिच्या बरोबर उत्तराची संख्या किती. आता तिने प्रश्न किती सोडवले 100. मेघाने एका स्पर्धा परीक्षेत प्रश्न किती सोडवले 100. बरोबर उत्तरासाठी किती गुण देतात 3, चुकीच्या उत्तरासाठी किती कमी करतात 2, एकूण गुण किती मिळाले तिला 150. तर बरोबर उत्तराची संख्या किती. अशा प्रकारे ते आपल्याला सोडवायचं आहे. तर आपण काय करू, बरोबरसाठी x मानू, चुकीसाठी y मानू. x + y बरोबर आहे. x + y साठी किती प्रश्न सोडवले तिनं 100 लिहून घेतला आपण 100 प्रश्न. आता काय म्हणले ते की बरोबर उत्तरासाठी किती 3x, चुकीचं म्हणजे कमी करतात किती, बरोबर 2x 2y, बरोबर किती गुण मिळाले तिला 150 गुण मिळाले. इथपर्यंत आपण आलो बरोबर आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करणं आहे, आता याचं समीकरण आपलं, आता वरती x आहे, इथं y आहे, इथं 2y आहे आणि इथं x आहे. आता याला काय करावं लागेल, आपल्याला समीकरण हे सेम करून घ्यावं लागेल. हे जे y ची किंमत आहे ना ती आपल्याला सारखी करावं लागते हे समीकरण सोडवण्यासाठी. तर आपल्याला काय करावं लागेल, इथं 2y करण्यासाठी या पूर्ण समीकरणाला किती 2 ने गुणावं लागेल. मग आपण त्याला 2 असे गुणू, 2x + 2y, याला पण 2 न गुणू 200 आणि खाली लिहू 3x - 2y बरोबर 150. आपण काय केलं, हे समीकरण बनवलं की x आणि y हे काय प्रश्न आहे, हे सोडवले बरोबर प्रश्न, हे चुकीचे प्रश्न, एकूण प्रश्न किती 100. मग बरोबर उत्तरासाठी किती 3 गुण देतात, चुकीच्यासाठी 2 कमी करतात म्हणून आपण मायनस केला आणि एकूण गुण किती तिला मिळाले 150. ते पण आपण लिहून घेतलं. इथे ही स्टेप लक्षात ठेवायची. नंतर आता हे आपल्याला हे कट करण्यासाठी y कट करण्यासाठी आपल्याला काय काढणं आहे, x काढायचा आहे. तर y कट करण्यासाठी आपल्याला दोन्ही समीकरणं काय लागतात सेम लागतात. मग आपल्याला इथं 2y झालं पाहिजेत. मग 2y म्हणजे फक्त 2y ला गुणून चालेल का नाही, त्याच्यामुळे पूर्ण समीकरणाला गुणावं लागतं म्हणून आपण
2x अधिक 2y आणि 200 केलं, बरोबर. इथपर्यंत आपल्याला ते 2 त्याला गुणावं लागलं. आता आपलं इथं समीकरण बरोबर झालं, म्हणजे 1 + 1 मायनस आपण काय करू शकतो, कट करू शकतो. मग आता इथं किती झालं आपल्या या दोन अंकांची बेरीज 5x बरोबर हे किती झाले 350, बरोबर आहे. 5x हे किती झाले 350 झाले. असं इथपर्यंत आपण आलो. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे आले 350, हे आले 5x. आपल्याला माहिती आहे xची किंमत काढायची तर हा गुणिले 5 काय जातो, भागाकारात जातो. आतापर्यंत आपण तेच शिकलो. 5x आहे म्हणजे आपल्याला xची किंमत काढायची तर हा गुणाकारात इथं x बरोबर, तर इथं काय जाईल तो भागाकारात जाईल. मग इथं गेला तो भागाकारात. मग 5 × 5 5 × 7 35 म्हणजे 70. अशा प्रकारे काय झालं की आपले जे बरोबर प्रश्न होते ते किती होते, 70 प्रश्न होते. आपलं उत्तर काय आलं, बरोबर प्रश्न किती आपले, बरोबर सगळे टोटल म्हणजे 70 प्रश्न. ओके, म्हणजे आपले बरोबर प्रश्न आले 70, तिने सोडवले होते 30, तिने सोडवले होते 100, म्हणजे चुकले किती 30 आणि बरोबर किती आले 70. बरोबर 70 आणि चुकलेले 30. हे अशा प्रकारे समीकरण बनवायचं आहे. आता दुसऱ्या पद्धतीनं आपण ऑप्शनमधून पण जाऊ शकतो. हे तर समीकरणच आहे x y. आता इथे कधी एक मायनस असतं, समजा एक मायनस करायचं आहे तर आपल्याला हे याला 2 न गुणाची गरज नसती पडली, कारण काय y काय असतं, सेम आलं असतं. फक्त आपल्याला y सेम करायचं. इथं जर 3 असेल त्याला 3 न गुणाचं, इथं जर 4 असेल 4 कमी करायचं असेल त्याला 4 न गुणाचं. जेवढं दिलेलं आहे तेवढं वरच्या समीकरणाला काय करायचं, त्याला समीकरण सेम करून घ्यायचं. म्हणजे y ची किंमत सेम करायची, सगळ्या समीकरणाला त्या किमतीने गुणाचं, आणि फक्त एवढंच करायचं, या दोघांची बेरीज करायची आहे. y कट होतो, नंतर 3 हे 5 झालं, याला आपण भागिले केलं, डायरेक्ट आपलं उत्तर आलं 70 प्रश्न. आता दुसरा जो आपला जो पर्याय आहे, आपण पर्यायातून जाऊ. आता 150 गुण, ठीक आहे. पर्यायातून जाऊ आपण. दुसरा पण आपल्याकडे एक पर्याय आहे. आता आपण पहिला पर्याय घेतला 50, बरोबर. एकूण प्रश्न किती आहे 100. मग बरोबर प्रश्न आता हे सगळे बरोबर आहे ना, पर्यायामधले प्रश्न काय सगळे बरोबर आहे. हे जे प्रश्न दिले 50 60 70 75 ही कोणती बरोबर प्रश्नाची संख्या आहे. मग आपण 50 बरोबर घेतले, 3 भेटतात, मग 150 होतात. पण चुकीच्याला 3 आहे तर मग हा पर्याय बरा येईल का, नाही. मग चुकीले किती 2 आहे, चुकलं किती तर 2 गुण कमी होतात म्हणजे 100. म्हणजे पहिल्या पर्यायानुसार फक्त 50 मार्क भेटतात. तिला किती मार्क भेटतात 50, कारण 50 प्रश्न बरोबर 50 चूक, बरोबरला 3 मार्क, चुकला 2 मार्क कमी होतात. मग ती 150 आली, 100 कमी झाली. म्हणजे पहिल्या पर्यायानुसार फक्त तिला किती होतात 50. आपल्याला किती मार्क व्हायला पाहिजे 150. ठीक आहे, आपण दुसरा पर्याय घेऊ 60. दुसरा पर्याय घेतला आपण, बरोबरला किती गुण आहे 3. मग आता 60 प्रश्न बरोबर येते, चुकले किती, आपले एकूण प्रश्न आहे 100, चुकले किती 40. मग मार्क किती कमी होतात 2. मग 2 न गुण, इथं किती होतात 120, इथं किती होतात 80, बरोबर आहे. अशा प्रकारे आता होतं कायचं, इथं पण 40 मार्क होत, 40 गुणे का नाही, आपल्याकडे किती आहे 150, 6 × 18, इथं 180 होतं, ठीक आहे. 6 × 18 इथं 180 होतात आणि 4 2 8, इथं 80 होतात. म्हणजे बरोबर किती आले उत्तर 180 आणि चुकलं किती, एकूण गुण बरोबर आले 180 आणि चुकले किती 80, म्हणजे इथं 100 गुण होतात. आपल्याला किती व्हायला पाहिजेत 150 व्हायला पाहिजे. म्हणजे आपला 2 नंबरचा सुद्धा ऑप्शन बसत नाही. आता आपला 3 नंबरचा ऑप्शन होता 70. हां, एकूण प्रश्न किती आहे 100, मग 70 बरोबर तर चुकले किती 30. मग 70 बरोबर प्रश्नाला मार्क किती आहे 3. मग याचा गुणाकार किती होतो 210, याचा किती होतो 2 कमी होतात 60. मग दोघांची वजाबाकी केली किती होतात 150, म्हणजे किती गुण होता 150. अशा प्रकारे आपण पर्यायातून पण जाऊ शकतो. जर आपल्याला सूत्राने आठवलं पटपट आपण काय करू शकतो, हा एकूण प्रश्न किती आहे 100 होते, त्याच्यापैकी पर्यायातला आपण घेतला 70. मग बरोबर प्रश्नाला किती मार्क आहे 3 गुण आहे. मग 3 न गुणल्यावर किती झाले 210 एकूण गुण झाले. पण चुकलेला प्रश्न चुकले किती 30, मग त्याला किती गुण कमी होतात 2. मग 30 गुणिले 2 केले 60. मग 210 मधून 60 आपण काय केलं वजा केलं आणि ते एकूण आले 150 प्रश्न. म्हणजे आपले 150 गुण यायला पाहिजेत. किती 150 गुण. आपण पर्यायातून गेलो ना, जे आपल्याला विचारलंय ते त्याच्यात बसलं पाहिजे. ज्यावेळेस आपण पर्याय टाकतोय त्यावेळेस ते त्याच्यामध्ये बसलं पाहिजे. इथं कसं 150 झालं, इथं होत होतं का नाही, इथं 50 गुण होत होते, इथं 100 गुण होत होते, इथं किती होत होते 150 होत होते. आता आपण दुसरा समोरचा पर्याय कधी घेतला, समजा 90 नाही, समोरचा पर्याय 75 आहे तर तो जास्त होईल. अशा प्रकारे आपण पर्यायातून सुद्धा जाऊ शकतो. फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं एकूण प्रश्न किती, हां बरोबर एवढे ना, बरोबर पर्याय दिले तो घेतला आपण. मग चुकीचे किती राहतात त्यानं गुणाकार करून वजाबाकी करायची आणि जे आपलं उत्तर बसलं तो आपला पर्याय असतो. अशा प्रकारे आपलं उत्तर होतं 70. आता एक प्राणी संग्रहालय आहे, बरोबर. एक प्राणी संग्रहालय आहे, त्याच्यात काही हत्ती व काही बदके आहेत, बरोबर आहे. त्यांच्या माना मोजल्या 37 भरतात. माना किती भरतात, माना भेटतात 37, बरोबर आहे. माना 37 भरतात. पाय मोजल्यास 116 होतात.
पायमुळे किती होतात 116. आता आपल्याला माहिती आहे हत्तीला 4 पाय असतात आणि बदकाला किती पाय असतात 2 पाय असतात. तर त्यांच्या माना किती 37 आणि पाय किती 116 आहेत. तर यापैकी हत्तीची संख्या किती आपल्याला काय काढायचं आहे हत्ती काढायचं आहे. हत्तीची संख्या किती हे आपल्याला काढायचं आहे. आता याच्यासाठी एकच सूत्र आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं एल म्हणजे पाय लेग आणि डोक्याला 2 न गुणाचं. ह्या ज्या माना आहे मान डोके शिर याला काय करायचं 2 न गुणाचं 2h/2. हे सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं. कितीही कधी कसाही प्रकारचा प्रश्न आला असा की एवढे पाय आहे आणि एवढे शिर आहे एवढ्या मान आहे एवढे गुराखी होते एवढ्या गायी आहे त्या प्रश्नाला फक्त एवढंच सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे एल म्हणजे लेग पाय वजा 2 आणि हेड म्हणजे डोकं आणि भागिले 2 म्हणजे पायाची संख्या लिहून घ्यायची मायनस डोक्याची संख्या काय करायची डबल करायची आणि भागिले 2 करायचं. आपलं सरळ काय होतं उत्तर येऊन जातं. आता आपल्या इथं पाय किती दिलेले आहे 116 बरोबर आहे 116 पाय दिले. आता डोके किती आहे 37 आहे माना 37 आहे त्याच्यात डबल केलं तर किती होतात 74 होतं भागिले किती 2 बरोबर आहे. आता ह्या दोघांची आपण काय करू अगोदर वजाबाकी करू 116 74 6 मधून 4 गेले 2 11 मधून 7 गेले 4. या दोघांची बेरीज काय आली वजाबाकी आली 42 भागिले 2 हे 2 भागिले होते म्हणून 2 1 2 2 2 4 2 1 2 21 काय आलं 21 किती तिथं हत्ती आहे किती हत्ती आहे 21. अशा प्रकारे आपलं उत्तर आलं. फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे डोके दिले पाय दिले हत्ती किती आणि बदक किती किंवा मग गायी दिल्या गाईला पाय 4 असतात गुराखी म्हणजे माणसाला पाय 2 असतात किंवा काही ठिकाणी पार्किंगमध्ये 2 व्हीलर उभे आहे काही 3 व्हीलर उभे आहे मग त्यांचे एकूण हँडल देतील आणि त्यांची चाकं देतील. हे कोणत्याही प्रकारचा प्रश्न येतो फक्त एवढंच लक्षात ठेवायचं L - 2h/2 पाय ते डोकं डबल करायचे भागिले 2 करायचे हँडल डबल करायचे चाकं इथले याचे हँडल डबल करायचे भागिले 2 करायचे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न फक्त एवढं आपल्याला काय करायचं आहे लक्षात ठेवायचं. आता दुसरं असं होतं की आपण याला ऑप्शनमधून पण जाऊ शकतो. कसं आता 16 आहे बरोबर आहे हत्तीला पाय किती असतात काय विचारलं हत्ती विचारलं ना हत्तीची संख्या तर मग ऑप्शनमध्ये हत्तीच राहणार आहे. आपण 16 हत्ती धरले हत्तीला पाय किती असतात 4 16 चोक 64. आता 37 पैकी 16 गेले तर खाली किती उरले 37 मधून 16 गेले हा 21 काय आहे बदक आहे त्याला पाय किती आहे 2 आहे 21 2 42 6 6 4 6 4 10 106 म्हणजे एकूण पायाची संख्या किती झाली 106. आलं का बरोबर नाही कारण आपण पहिला ऑप्शन घेतला ऑप्शनमधून चाललो आपण पहिला ऑप्शन घेतला 16 हत्ती सगळे ऑप्शन आपले उत्तर हत्ती म्हणून आपण हत्तीला किती पाय असतात 4 मग 16 चूक 64 राहिले 21 37 मधून 16 गेले होते 21 राहिले होते 21 बदक त्याला 2 पाय असतात 42 केलं दोघांची बेरीज 106 होती. आपली दोघांची बेरीज किती व्हायला पाहिजेत 116 व्हायला पाहिजेत. आता 21 हत्ती घेऊ आपण 21 हत्ती त्याला 4 न गुणू 4 1 4 4 2 8 84. आता 21 हत्ती गेले म्हणल्यावर खाली किती राहिले 16 काय राहिले बदक राहिले 16 2 32 4 आणि 2 6 8 आणि 3 11 116. अशा प्रकारे पण तुम्ही ऑप्शनमधून जाऊ शकता. आपण तसं आपलं उत्तर काय 21 घेतला आपण 21 हत्ती असल्यामुळे त्याला 4 पाय 84 होतात. मग 21 घेतल्यामुळं 37 मधून 21 गेले किती राहिले खाली 16 काय राहिले बदक त्याला 2 पाय राहते म्हणजे ती किती झाली 32 84 आणि 32 116 म्हणजे दोघांच्या पायांची संख्या किती झाली 116 आणि दोघांच्या मानांची संख्या किती झाली 37. अशा प्रकारे सुद्धा आपण ऑप्शनमधून जाऊ शकतो. समोरचा प्रश्न आहे परीक्षा आणि गुण आपल्याला ते लक्षात ठेवायचं आपण त्या ऑप्शनमधून पण जाऊ शकतो आणि आपलं ते एक्स मानून सुद्धा जाऊ शकतो. आपल्याला हे फक्त इथं लक्षात ठेवायचं एका परीक्षेत विद्यार्थ्याला प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 4 गुण मिळतात आणि चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कापला जातो. जर सर्व 60 प्रश्न त्यांनी सोडवले आणि 130 गुण मिळाले तर त्यांनी किती प्रश्न बरोबर सोडवले. आता आपल्याला सूत्र माहिती आहे हे बरोबर प्रश्न प्लस चुकीचे प्रश्न एकूण किती प्रश्न सोडवले त्यानं 60 सोडवले आपण लिहून घेतले बरोबर आहे. हे बरोबर हे चुकीचे एक्सला बरोबर मानलं वायला चुकीचं मानलं एकूण प्रश्न 7 सोडले. बरोबर उत्तरासाठी 4 गुण मिळतात म्हणजे किती 4x कापले जातात 1 म्हणजे y किती गुण किती मिळाले 130. एवढं आपल्याला करायचं एवढंच लक्षात ठेवायचं आहे की हे जे सरळ वरचे जे प्रश्न आहे x अधिक y जेवढे प्रश्न तेवढे लिहून घ्यायचे दुसऱ्याच्यात चुकले बरोबर उत्तराला किती
आणि चुकीचे उत्तराला किती, इथे 4x 1 होता म्हणून xला x लिहून घेतला. इथे जर 2 असते तर आपल्या वरच्या समीकरणाला आपल्याला 2 न गुणावं लागलं असतं, असं आपण मागच्या प्रश्नात बघितलं. इथं जर असं समजा बरोबर उत्तराला 4 मार्क भेटतात आणि चुकीच्या उत्तराला 3 मार्क कापले जातात, तर ह्या वरच्या समीकरणाला आपल्याला किती न गुणावं लागलं असतं, 3 न गुणावं लागलं असतं. कारण इथं जर संख्या असेल तर आपल्याला वरचा y काय करावा लागतो, सारखा करून घ्यावा लागतो आणि त्या अंकाने वरच्या पूर्ण समीकरणाला आपल्याला गुणावं लागतं. पण इथं y काय आहे, सारखा आहे म्हणून हा डायरेक्ट काय होतो, कट होतो. बरोबर आहे. आता या दोघांची बेरीज 5x बरोबर, हे इथे झाले 190. या दोघांची बेरीज किती झाली, 190. आता आपल्याला x काढायचा आहे, काय काढायचं आहे आपल्याला, x काढायचं आहे. बरोबर काय काढायचं आहे आपल्याला, बरोबर. हे बरोबर आहे आणि हे चुकीचं आहे. आपण y का कट केला, कारण आपल्याला बरोबर विचारले, बरोबर काढायचं म्हणून y कट केला, म्हणून आपण चुकीचा हे करतो. जर आपल्याला चुकीचं विचारलं त्यावेळेस आपल्याला x कट करावं लागेल. ते बघू आपण दुसऱ्या गणितामध्ये बघू, जसं त्या प्रकारचं गणित येईल त्यावेळेस. आता x काढायचं म्हणून आपण काय केलं, y कट केला. बरोबर आहे. आता इथं आलं दोघांची बेरीज 5x आणि या दोघांची बेरीज झाली 190. इथपर्यंत आपण आलो. आता आपल्याला x काढायचं आहे. आपण आता भरपूर गणित पाहिले. इथं जर हा जर काय जातो, हा भागाकारामध्ये येतो. हा इथं x बरोबर काय गुणाकारात येतो, खाली कशात येतो, तो भागाकारात येतो. आता आपण याला भाग देऊ. आपल्याला काय काढायचं, x ची किंमत काढायची. 5 × 5 5 त्रिक 15 उरले किती, 4 5 48. म्हणजे आपले बरोबर प्रश्न किती होते, 38 होते. किती प्रश्न बरोबर होते, 38. किती पैकी होते, 60 पैकी आपले किती प्रश्न बरोबर होते, 38 प्रश्न बरोबर होते. अशा पद्धतीने सुद्धा आपण जाऊ शकतो, ऑप्शन मधून सुद्धा जाऊ शकतो. समजा 38 प्रश्न तिचे बरोबर आहे, चुकले किती, 60 मधून 38 गेले, 22 चुकले. आता 38 प्रश्न बरोबर आले, आपण हे समीकरण बनवलं होतं, समीकरणानुसार 38 बरोबर आले. एकूण प्रश्न होते 60. आता आपण कसं ऑप्शन मधून चाललो, एकूण प्रश्न किती, 60. मग 38 बरोबर आले तर चुकले किती, 22. आता ते काय म्हणले की बरोबर उत्तराला 4 गुण मिळतात आणि चुकीच्या उत्तराला 1च गुण मिळतो. बरोबर आहे. आता आपण ऑप्शन घेतलेला 38. आता 38 गुणिले 4 करू. बरोबर आहे ना, 4 मार्क भेटतं ना एका प्रश्नाला. तर 38 प्रश्न आहे. 8 चौक 32, 8 आले 3, 4 त्रिक 12, 12 आणि 3 15, 152. किती होतात, 152. त्याचे टोटल मार्क होतात. पण चुकले किती आता, 22. मग 1 मार्क कमी होतो 22ला, म्हणजे 22च कमी होतात. मग याच्यातून आपण काय करू, 22 करू. 0 3 130. म्हणजे आपलं जे होतं 130 ते आलं. इथं पण 130 येतं आणि 130 इथं पण आलं. म्हणजे आपण ऑप्शन मधून सुद्धा गेलो तर अशा प्रकारे सोडू शकतो. हां, बरोबर उत्तराला किती आहे, 4 आहे. मग 38 बरोबर आले म्हणजे 60 मधून एकूण प्रश्न किती आहे, 60. मग चुकले किती असेल, 22 चुकले असेल. मग 22ला कमी किती होतो, 1. इथं जर 2 कमी झाले, 3 कमी होऊ द्या, इथं 5 भेटू द्या, 6 मार्क, कितीही मार्क भेटू द्या, फक्त हां बरोबर किती आहे. एक तर आपल्याला प्रश्नामध्ये आन्सरमध्ये चुकीचे विचारले असेल किंवा बरोबर विचारले असेल, एकूण प्रश्न त्यातून ते मायनस करायचे. फक्त ते विचारले किती मार्काला आणि किती मार्क कमी होतात एवढं लक्षात ठेवायचं. ऑप्शनमधून जाताना हे ऑप्शनमधून पण जाता येतं आणि दुसरी गोष्ट हे सूत्रामधून पण जाता येतं. असं प्रकारे आपलं उत्तर होतं 38. एकूण प्रश्न किती बरोबर आहे, 38. आता आपला समोरचा प्रश्न आहे 12वा. एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे, 21 सोडून सर्व काळे, 20 सोडून सर्व लाल व 19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत. जर पिशवीत 4 रंगाचे चेंडू असतील तर पिशवीत एकूण चेंडू किती. बरोबर आहे. ते सोडून सोडून म्हणले 4 प्रकारचे 4 रंगीत चेंडू आहे एका पिशवीमध्ये मिक्स आहे सगळे. तर आपल्याला एकूण चेंडू किती काढायचे. आता आपल्याला एकूण चेंडू माहिती आहे का, नाही आपण एकूण चेंडू काय मानू, x मानू. एकूण चेंडू काय मानू आपण, x मानू. एकूण चेंडू x. आता ते काय म्हणले, एकूण चेंडू सोडून एका पिशवीत 12 सोडून, मग आता याला काय करायचं, असं मायनस करायचं. एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे, म्हणजे सर्व निळे ना, 12 सोडून सर्व निळे. मग आपल्याला काय करावं लागेल, वजाबाकी करावं लागेल. त्याच्यानंतर प्लस करायचं. 21 सोडून सर्व काळे, 21 सोडून सर्व काळे प्लस. त्याच्यानंतर 20 सोडून सर्व लाले, 20 सोडून सर्व लाले प्लस. त्याच्यानंतर 19 सोडून सर्व हिरवे, 19 सोडून सर्व काय हिरवे. अशा प्रकारे आपण इथपर्यंत आलो की x काय होतं, आपलं एकूण चेंडू होते आणि त्या सगळ्यांचे चेंडू काढायचे म्हणून आपण काय लिहिले, हे प्लस प्लस त्याचे आपण केलं. सगळे चेंडू सोडून हे निळे, हे त्याच्यानंतर काळे, त्याच्यानंतर लाल आणि त्याच्यानंतर काय 19 काय हिरवे. आपण x मानलेले एकूण चेंडू आणि त्याच्यानुसार काय आपल्याला त्यांची बेरीज करायची म्हणून इथं प्लस केलं. आता काय करायचं, x बाजूला करायचं. 1 2 3 4, 4x लिहून घेतले इथं. 4x प्लस. त्याच्यानंतर आता हे 4x आहे तर आपल्याला याच्यातून काढायचे. मग आपण इथं काय करायचं, त्याला मायनस चिन्ह द्यायचं. बरोबर आहे, मायनस चिन्ह द्यायचं आहे. त्याच्यानंतर ह्या सगळ्यांची बेरीज करून घ्यायची. ह्या सगळ्यांची काय करायची आपल्याला, आपण आता x बाजूला केली. 1 2 3 4x झाले. बरोबर आहे. आता काय करायचं, या सगळ्यांची बेरीज करायची. 12 21 20 आणि 19 किती होती, 12 21 20 19. 9 1 10, 10 2
12 हातच्या आलं 1, 1 आणि 1 2, 2 आणि 2 4, 4 आणि 2 6 आणि 1 7, म्हणजे याची बेरीज किती आली 72 आली. पण आता हे सगळे सोडून आपल्याला विचारले ना, त्याच्यातून आपल्याला काय करायचं आहे मायनस करायचं आहे आणि आपलं काय एकूण आपल्याला चेंडू काढायचे, काय काढायचे एकूण चेंडू काढायचे. अशा प्रकारे आपलं समीकरण झालं. आता हा जो प्लस एक्स आहे 4x हा तिकडे जाऊन काय होईल मायनस होईल, म्हणजे 4x प्लस मायनस एक्स बरोबर 72. कारण या बरोबरच्या इकडे पण एक्स आहे आणि इकडे पण एक्स आहे. आपण काय केलं त्याला एका साईडला केलं. हा जो प्लस होता इकडे जाऊन काय झाला मायनस झाला, बरोबर आहे. आता हे 72 आपण एका साईडला ह्या बरोबरच्या बाजूला घेतला. आपण काय केलं की सर्व एक्स सोडून एक्स मानलं, एकूण चेंडू एक्स मानले आणि त्या एकूण चेंडूमधले आपण सोडून म्हणले होते ना, मग याच्यातून सोडून काय केलं आपण मायनस केले आणि ह्या सगळ्यांची काय केली आपण, कारण आपलं एकूण काढायचे म्हणजे याच्यामध्ये काय दिलं आपण प्लसचं चिन्ह दिलं आपण. अशा प्रकारे किती एक्स झाले होते आपले 1 2 3 4 एक्स लिहून घेतले. यांची बेरीज झाली होती 12 21 20 19 72 आणि आपल्याला एकूण काढायचं म्हणून इथे लिहिलं. आता काय झालं होतं, हे जे बरोबर आहे ह्या बरोबरच्या पलीकडे एक्स होता आणि इकडे एक 4x होता, म्हणजे आपल्याला ही जी किंमत होती x एकाकडे करायची होती आणि ही किंमत एकाकडे करायची होती. मग ज्यावेळेस हा प्लस आहे इकडे आल्यावर काय झाला मायनस झाला, बरोबर आहे. आता हा मायनस झाला आणि हे 72 तिकडे गेले. आता इथे 4x मधून एक x गेला म्हणजे 3x बरोबर किती 72. आता आपल्याला माहिती आहे आपल्याला x ची किंमत काढायची, काय काढायचं आपल्याला हा x काढायचा म्हणजे हे गुणाकारात काय होईल भागाकारात जाईल, काय होईल भागाकारात 3 3 1 3 3 2 6 आणि उरलं 1 3 चौक 12, म्हणजे एकूण चेंडू किती त्याच्यात 24. त्या पिशवीत किती आहे 24. एकूण चेंडू 24 आहे. तर 12 सोडून सर्व निळे म्हणल्यावर आणि सर्व 12 एका पिशवीत एकूण चेंडू किती झाले आता 24 झाले. आपलं उत्तर किती आहे 24. आपलं उत्तर आलं प्रश्नाचं 24 उत्तर आलं. आता एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे आहेत, म्हणजे 12 जर सोडल्याच्यातले तर बाकीचे काय आहे 12 निळे. 21 सोडून सर्व काळे, मग 3 किती 21 सोडलं तर 3 किती आहे काळे. 20 सोडून सर्व लाले, म्हणजे 20 जर सोडले तर 4 काय लाले आणि 19 सोडून सर्व हिरवे म्हणजे 24 मधून 19 गेले म्हणजे 5 काय सगळे हिरवे. आणि अशी टोटल त्यांची बेरीज केली तर किती होतात 24 होतात. अशा प्रकारे आपण एकूण चेंडू किती काढले 24 काढले. आता त्याच्यानंतर समोरचा प्रश्न, एका शेतात काही गायी व गुराखी उभे आहेत, त्यांच्या डोक्यांची संख्या 36 आहे, तसेच पायांची संख्या 114 आहेत, तर त्यांची प्रत्येकी एकूण संख्या किती. दोघं पण विचारले. आता त्यांची प्रत्येकी आपल्याला काय करायची संख्या काढायची. ठीक आहे. आता आपण ऑलरेडी प्रश्न आपलं सूत्र बघितलं होतं L/2H/2. L म्हणजे पाय, H म्हणजे डोकं लेग आणि हेड, हे त्याचं सूत्र होतं. आता आपल्याला फक्त एवढंच टाकणं आहे की एका शेतात काही गायी व गुराखी उभे आहेत, ते माहिती आहे का आपल्याला नाहीत. त्यांच्या डोक्यांची संख्या माहिती आहे आपल्याला, त्यांच्या डोक्यांची संख्या माहिती आहे 36 आणि पायांची संख्या माहिती आहे 114. तर L म्हणजे काय तर 114 पाय मायनस डोकं किती 36, त्याची काय आपल्याला इथं गुणाकार आहे म्हणजे त्याचं काय करायचं आहे डबल करायचं आहे भागिले 2. 136 आणि हे 114 त्याचं 36चं काय केलं आपण डबल केलं 72 झाले, बरोबर आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे याचा वजबाकी करायची. 114 72 2 उरले, 4 मधून 2 गेले 2 उरले आणि त्याच्यानंतर 7 मधून 4 गेले, ते 7 मधून 4 गेले, 7 मधून 11 मधून 7 गेले 4 उरले 42. किती उरले 42. आता 42 उरले. आता 42चं काय करणे आपल्याला भागाकार करणे 2 21, म्हणजे एकूण पहिले काय निघले आपल्याला 21 गायी निघल्या आहे. 1 नंबरला काय विचारलेलं आहे गायी ना, नंतर गुराखी. मग 21 काय आहे गायी हे 21 आणि एकूण किती येते 36 आहे ना, तर 15 आहे गुराखी. गुराखी किती आहे 15. आता ह्या दोघांची बेरीज होती 21 गाई 15 गुराखी आणि एकूण त्यांची डोके किती 36 आणि पाय किती होते 114. आता आपण हे सूत्र आहे एवढं आपल्याला लक्षातच ठेवायचं कसं प्रकारचं गणित येऊ द्या, याच्यात ती टाकाची किंमत गणित निघून जातं. आता आपण ऑप्शनमधून गेलो, समजा 21 गाई, गाईला किती पाय आहे 4, 4 1 4 8, बरोबर आहे. गुराखी किती आहे 15, पाय किती गुराखीला, गुराखी म्हणजे माणसं 2, किती झाले 30. आता यांची बेरीज 4 8 आणि 3 11, म्हणजे हे झाले पाय आणि हे झाले डोके 36. असं पण आपण ऑप्शनमधून जाऊ शकतो, म्हणजे 21 गाई 15 गुराखी असं ऑप्शनमधून पण जाऊ शकतो. आणि सरळ सरळ असं L-2H/2 अशा पण पद्धतीनं जाऊ शकतो. L म्हणजे पाय टाकायचे,
इथं पायाची संख्या टाकायची, त्याच्यानंतर जे डोके दिलेले 36 त्याचे डबल करायची, भागिले 2 करायचं, डायरेक्ट आपलं उत्तर येऊन जातं. अगोदर गाई आपण एक विषयाच्यामुळे घेतलं होतं, तिथं प्रश्नात गाई व गुरखी होतं, कोणता शब्द अगोदर वापरलाय ते लक्षात ठेवायचं, त्याच्यानुसार उत्तर काढायचं. असं ऑप्शनमधून पण जाता येतं. ही एक मेथड आहे आणि ही एक मेथड आहे. ह्या जी पद्धत आपल्याला तिथं परीक्षा जेव्हा फास्ट होईल त्या पद्धतीनं आपण उत्तरापर्यंत जायचं. आता आपला समोरचा प्रश्न होता 6 कागदी पुट्ट्यांचे वजन 45 ग्रॅम आहे. 6 कागदी पुट्टे बरोबर आहे, त्यांचं वजन किती आहे 45 ग्रॅम. म्हणजे आपल्याला एका पुट्ट्याचं वजन काढायचं आहे. 6 कागद आहे, कागदाचे काय पुट्टे बरोबर आहे, आणि त्याचं वजन किती आहे 45 ग्रॅम वजन आहे त्यांचं. 45 ग्रॅम वजन आहे. म्हणजे आपल्या एका कागदाचं काय करायचं आहे वजन काढायचं आहे. म्हणजे त्याला काय करावं लागेल भागिले करावं लागेल. आता आपण भाग गेला 6 6 7 12 7 18 6 24 6 35 6 6 36 साईन सकम साईन 6 6 36 साईन 7 42. मी इथं उरले किती 42, म्हणजे इथं 3 उरले. मग आता 3 उरले तर आपण काय करू, इथं पूर्ण भाग जाईपर्यंत इथं आपण काय केलं दशांश दिला, एक पॉईंट दिला आणि इथं काय केलं 0 घेतलं. इथं 0 घ्यायचा आहे उरलेल्या संख्येला पूर्ण भाग जाण्यासाठी. तिथं आपल्याला काय द्यावा लागतो पॉईंट द्यावा लागतो. ही भागाकाराचा नेहमी आपण एवढं लक्षात ठेवायचं. मग आता इथं किती झाले 3 उरले होते, 45 मधून 42 गेले, 3 उरले होते. मग आपण पॉईंट देऊन 0 घेतला म्हणजे 30 झालं. 5 × 30 म्हणजे एक पुट्टा किती ग्रॅमचा आहे 7.5 ग्रॅमचा आहे बरोबर आहे. आता प्रश्न असा होता तर 1500 ग्रॅम वजनाच्या त्याच प्रकारच्या कागदापासून किती पुट्टे तयार होईल. आता 1500 ग्रॅम किती 1500 ग्रॅम. आता आपण काढलं की एका पुट्ट्याचं वजन किती आहे 7.5 आहे. तर आता याच्यात किती आपल्याला पुट्टे तयार होतील ह्या वजनात 1500 ग्रॅममध्ये आपल्याला किती पुट्टे तयार होतील हे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. आता इथं पॉईंट आहे तर आपल्याला माहिती आहे आपण ते शिकलो होतो पॉईंट तशाच अपूर्णांकाच्या भागाकारामध्ये हा पॉईंट आपल्याला घालवायचा असेल तर वरती एक 0 द्यावं लागेल. कारण ह्या पॉईंट नंतर एक घर काय आहे एक अंक आहे म्हणून आपण काय केला वरती 0 दिला आणि हा पॉईंट काय केला आपण घालवला म्हणजे काढून टाकला तो. आता याला भाग देऊ आपण. आता 25 25 त्रिक 75 25 चौक 100 25 5 सव्वाशे 25 150 3 1 3 3 2 6 200. म्हणजे अशा प्रकारे किती पुट्टे तयार होतील 200 पुट्टे तयार होतील. किती पुट्टे तयार होतील 200. कसं केलं आपण हे लक्षात आलं का 6 कागद होते त्या पुट्ट्या 6 कागदाचं वजन किती होतं 45 ग्रॅम होतं. मग 45 भागिले 6 केलं म्हणजे एका पुट्ट्याचं वजन काढलं आपण 7.5 ग्रॅम. 7.5 काढल्यानंतर एकूण आपल्याला 1500 ग्रॅममध्ये 7.5च्या वजनानं त्याच वजनाचे किती पुट्टे तयार होईल आपला हा प्रश्न होता. तर आपण 1500 भागिले 7.5 केलं तर मग हा पॉईंट घालवायचा होता म्हणून आपण वरती एक 0 दिला आणि 15,000 भागिले 75 केला. अशा प्रकारे आपले किती 200 पुट्टे तयार होतील. आता आपला शेवटचा प्रश्न मनोज अर्ध्या तासामध्ये 540 शब्द टाईप करतो तर 6 मिनिटांमध्ये तो किती शब्द टाईप करेल. अर्ध्या तासामध्ये किती करतो 540 तर 6 मिनिटांमध्ये तो किती करतो हे आपल्याला पाहायचं आहे. आता मनोज अर्ध्या तासामध्ये अर्धा तास म्हणजे किती 30 मिनिटं 30 मिनिटात किती करतो 540. मग आपल्याला 1 मिनिटात किती करतो हे काढू म्हणजे 1 मिनिटात किती करतो हे काढण्यासाठी या 30ला काय करावं लागेल आपल्याला भागाकारात घ्यावं लागेल बरोबर आहे. आता 30 मिनिटात 540 करतो तर 1 मिनिटात किती हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे 30ला आपण काय केलं 540ला भागाकारात म्हणजे भाग देऊ 30नं. मग आपल्याला 1 मिनिटात किती टाईप करतो शब्द हे कळलं बरोबर आहे. 0 0 काटला 3 1 3 उरले 2 3 8 24 म्हणजे 18. म्हणजे तो 1 मिनिटात किती शब्द करतो 1 मिनिटात 18 शब्द टाईप करतो. 30 मिनिटात किती करतो 540 तर 1 मिनिटात किती करतो 18 शब्द टाईप करतो. तर पुढे प्रश्न असा होता तर तो 6 मिनिटांमध्ये किती शब्द टाईप करेल. मग 6 × 18 18 × 88 108 शब्द काय करतो तो 6 मिनिटात टाईप करतो. अशा प्रकारे ह्या प्रश्नाचं उत्तर किती होतं 108 होतं. अशा प्रकारे आपल्या आज जी आपण टेस्ट दिली होती शाब्दिक गणित ते आज आपण बघितले. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं जर एक परीक्षा असेल आणि त्याचं उत्तराला किती गुण असेल बरोबर उत्तराला एवढे गुण तर चुकीच्या उत्तराला एवढे गुण कमी होतात. ते एकूण प्रश्न एवढे सोडले तर एवढे गुण पडले. हा एक प्रश्न बघितला. त्याच्यानंतर आपल्या परीक्षेत येणारा जर पाय दिलेले असतात डोके असतात मग एवढे डोके आहेत तिथं गाई किती आणि गुरं किती हा एक प्रकार पाहिला. अशा प्रकारचे आपण हे गणित आहे शाब्दिक गणित आहे आपण याला ऑप्शनमधून पण जाऊ शकतो. 4 ऑप्शन दिलेले असतात त्या 4 पैकी एक कोणतं तरी आपलं उत्तर असतं ते ऑप्शनमधून पण आपण काढू शकतो किंवा आपण जे सूत्र बघितले त्याच्यानुसार सुद्धा जाऊ शकतो. आता हे मेजवानीसाठी जे विचारलं होतं त्याच्यात पण आपण मसलासाई पद्धतीनं काढ हा एक टाईप झाला. त्याच्यानंतर
एका शाळेत विद्यार्थी एवढे होते तर मग शिक्षक तो एक टाईप झाला. एका थैलीत पैसे दिले होते ते 50 पैसे, 1 रुपया, 25 पैसे. मग आपण त्या सगळ्यांना पैशाच्या रूपांतरात केलं. एकूण पैसे 105 होते, त्याला पण आपण त्याच्यात रूपांतर केलं. तशा प्रकारे आपण ती किंमत काढली. त्याच्यानंतर आपण प्राणी संग्रहालयामध्ये हत्ती, बदक बघितला. ते तिथं हे 2 व्हीलर असू शकतं, 3 व्हीलर असू शकतं. ते किती हँडल होते, किती चाकं होते, आपल्याला फक्त ते L-2H/2 हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शनमधून पण जाऊ शकतो. त्याच्यानंतर परीक्षेत विद्यार्थ्याला गुण किती, x+y एकूण त्यानं सोडवलेले प्रश्न त्याच्यात टाकायचे होते. त्याच्यानंतर त्याला x म्हणजे बरोबर उत्तर, y म्हणजे चुकीचे उत्तर. मग त्याला x y करायचं होतं. ते समीकरण व्यवस्थित करून त्याची बेरीज करून त्याला भागाकार करायचा होता, म्हणजे आपलं उत्तर आलं असतं. त्याच्यानंतर एका पिशवीत 12 सोडून निळे, काळे, हिरवे त्याची सर्वांची काय करायची, बेरीज करायची. x मानाचं एकूण चेंडूला, बेरीज केल्यानंतर x बाजूला घ्यायचं, राहिलेल्या संख्येने त्याला भागाकार करायचा म्हणजे एकूण चेंडू येतात. अशा प्रकारे आपण हे शाब्दिक गणितामध्ये हे टाईप बघितले. राहिलेले आणखी काही उदाहरणं खूप शाब्दिक गणितामध्ये जे आपण नेक्स्ट टाईमला बघणार आहोत. धन्यवाद.